तर आज आपण प्रकरण नंबर 5 यामधील काय पाहणार आहोत, विद्युत निर्मिती प्रक्रिया व पर्यावरण या घटकाबद्दल माहिती घेणार आहोत। तर तत्पूर्वी आपण काय करणार आहे, तर आपण सायन्स भाग 2 मध्ये प्रकरण नंबर 5 यामध्ये काय आहे, तुमचे प्रकरण नंबर 5 हरित ऊर्जेच्या दिशेने। तर हरित ऊर्जेच्या दिशेने म्हणजे काय हे तुम्हाला सुरुवात करण्यावेळेस मी सांगितलं होतं, तरी सुद्धा आज आपण याकडे बघणार आहे। आता हरित ऊर्जा म्हणजे कसली ऊर्जा, समजा पेट्रोल पासून मिळणारी ऊर्जा आहे, ती आहे का हरित ऊर्जा? नाही। तर हरित ऊर्जा कशाला म्हणायचं, तर ज्या पद्धतीनं नैसर्गिकरित्या आपल्याला जी ऊर्जा मिळते त्या ऊर्जेला आपण काय म्हणतो, हरित ऊर्जा असे म्हणतो। तर ऊर्जा आणि ऊर्जा वापर यामध्ये आपण अगदी आपल्यापासून सुरुवात केली होती की अन्नापासून मिळणारी ऊर्जा आणि त्याचा वापर। तर आपण जर खाल्लं नाही तर आपल्याला साधं बोलता सुद्धा येणार नाही, एक साधं उदाहरण आहे। त्याच्यानंतर काय पाहिलं होतं, विद्युत ऊर्जा निर्मिती। आता या सर्व म्हणजे आपलं जे देशात चाललेलं आहे जाळं, ते कशावर चाललेलं आहे, तर विद्युत ऊर्जा निर्मितीवरती चाललेलं आहे। तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलेलं होतं की विद्युत जनरेटरची रचना, जे वेगवेगळ्या प्रकारे ऊर्जा निर्मिती केली जाते, त्यामध्ये जे जनरेटर वापरलेलं आहे, तर जनरेटर म्हणजे काय, तर काय आहे जनरेटर हे काय आहे, चुंबकीय प्रवर्तन आहे। त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र आणि काय केलेलं आहे चुंबकीय क्षेत्र हे काय मायकल फॅराडे या शास्त्रज्ञाने शोधलेलं आहे आणि त्या चुंबकीय प्रवर्तन क्षेत्राला आपण काय म्हणतो, जनरेटर असे म्हणतो। तर या यंत्रात विद्युत जनरेटर असे म्हणतात। तर त्याच्यानंतर काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की जनरेटरची रचना कशा पद्धतीची आहे, तर जे चुंबकीय बलरेषा असतात त्या बलरेषांचं काय केले जाते, व्होल्टमीटरमध्ये प्रवर्तित विभवांतर केलं जातं आणि त्याच्यावरून काय केले जाते, तर ऊर्जा निर्मिती केली जाते आणि ते ऊर्जा निर्मितीमध्ये वापरलं जातं। आणि हे जनरेटर कुठं बसवलेलं आहे, तर आपल्या विद्युत ऊर्जा निर्मितीमध्ये टर्बाइन्सच्या नंतर जो येणारा भाग असेल त्याच्यामध्ये हे जनरेटर बसवलेलं आहे। हे आपण पाठीमागच्या तासांना पाहिलं होतं। त्याच्यानंतर विद्युत ऊर्जा निर्मिती कोणकोणत्या प्रकारे विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते, त्याच्यामध्ये पहिली गोष्ट तुम्ही पाहिली होती की औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र। आता औष्णिक ज्याच्यापासून उष्णता तयार होते त्याच्यापासून तयार केलेल्या ऊर्जेला काय म्हणतात, तर औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती। तर याच्यामध्ये औष्णिकमध्ये काय घेतलेलं आहे त्यांनी, ज्वलनासाठी कोळसा या उष्णता ऊर्जेचं काय केलेलं आहे, उपयोग कशामध्ये केलेला आहे, बॉयलरमध्ये। आणि त्याच्यापासून काय केलेलं आहे, पाणी हे काय केलेलं आहे, गरम केलेलं आहे आणि पाण्याची वाफ हे काय उच्च दाबाच्या वाफेत त्यामध्ये काय केले जाते, टर्बाईन फिरतात। पाण्याच्या उच्च दाबाच्या वाफेमुळे काय केलेलं आहे, टर्बाईन फिरतात आणि ते टर्बाईन काय केलेले आहेत, तर जनरेटरला जोडलेले आहेत आणि ते टर्बाईन फिरून काय होते, तर विद्युत निर्मिती होते। याच वाफेचे रूपांतर पुन्हा कशात केलं जाते, बॉयलरकडे पाठवून ते काय केलं जाते, तर पाणी परत वाफेसाठी पाठवलं जाते। कुठून, तर इंधन कोळसा पहिला ऊर्जा स्रोत आहे। त्याच्यानंतर काय केलं जाते, तर त्या कोळशापासून तयार होणाऱ्या उष्णतेचा वापर कशासाठी केला जातोय, तर पाण्याची वाफ तयार करण्यासाठी। आणि ही वाफ काय केली जाते, तर टर्बाईनला जोडली जाते आणि त्याच्यानंतर काय केले जाते, जनरेटर आणि नंतर काय होतंय, तर विद्युत ऊर्जा निर्मिती। लक्षात ठेवायचं आहे की औष्णिक ऊर्जेवर आधारित म्हटल्यानंतर विद्युत ऊर्जा स्रोत
याच्यामध्ये ऊर्जा स्रोत कुठला वापरलेला आहे तर कोळसा. त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं होतं की अणु ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र. आता अणु ऊर्जा म्हणजे कसली आहे तर त्यामध्ये काय केलं जाते, अणु ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्रामध्ये जनित्र फिरवण्यासाठी वाफेवर चालणारे टर्बाईनच वापरले जातात. पण इथं काय केलेलं आहे, अणु म्हटल्यानंतर इथं युरेनियम आणि प्लुटोनियम सारख्या अणूंच्या केंद्रकांच्या विखंडनातून, विखंडन म्हणजे काय तर अनेक शृंखला तयार होण्याच्या विखंडनातून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेचा उपयोग कशासाठी केला जातो, उच्च पाण्यापासून उच्च तापमानाची व दाबाची वाफ निर्माण करण्यासाठी केला जातो. या वाफेच्या शक्तीने टर्बाईन फिरते, त्यामुळे काय होते तर जनित्र फिरून विद्युत निर्मिती होते. अशा पद्धतीनं अणु विद्युत ऊर्जा निर्मिती ही कुठे केली जाते तर अणु विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्रात. तर याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, अणूंच्या विभाजनांसाठी काय वापरल्या जातात तर इथं अणुभट्ट्या, आणि औष्णिकमध्ये काय वापरलं जातं तर बॉयलर. लक्षात येते, त्यापासून काय केलं जाते तर पाण्यापासून वाफेच्या निर्मितीसाठी काय करतात यंत्रणा. नंतर काय केलं जाते तर वाफेवर चालणारे टर्बाईन, त्याच्यानंतर जनित्र आणि विद्युत ऊर्जा. तर इथं इंधन म्हणून अणूमध्ये काय वापरलेलं आहे तर युरेनियम किंवा प्लुटोनियम हे 2 अणु ऊर्जा स्रोत वापरले जातात. त्याच्यानंतरचा भाग आपण पाहिला होता अणु ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा. तर त्या अणुभट्टीमध्ये काय केलं जाते तर पंप एक वापरला जातो, नियंत्रक कांड्या वापरल्या जातात, त्याच्यानंतर पाण्याची वाफ, टर्बाईन, जनित्र आणि कूलिंग टॉवर ही काय आहे त्याची रचना आहे. आणि त्याच्यानंतरचा भाग आपण पाहिला होता नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र. तर आता तुम्ही विचार करत असाल की नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत केंद्र कशा पद्धतीचं असू शकतं. तर यामध्ये नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत संचामध्ये कॉम्प्रेसरच्या सहाय्याने काय केलं जातं, ज्वलन कप्प्यामध्ये उच्च दाबाची हवा सोडली जाते. आणि नैसर्गिक वायू म्हणजेच काय, निसर्गामधले कॉम्प्रेसरच्या सहाय्याने उच्च दाबाच्या प्रेशरने काय केलं जाते तर ती हवा सोडली जाते व तिथे काय होते नैसर्गिक वायू व हवा एकत्र येऊन त्याचे काय होते ज्वलन केले जाते. आणि काय होते अंतिम किंवा अति उच्च दाबाचा आणि तापमानाचा वायू टर्बाईनची पाती फिरवतो आणि टर्बाईनला जोडलेले जनित्र काय होते फिरून विद्युत निर्मिती केली जाते. तर या सर्वांमध्ये टर्बाईनला कशा पद्धतीनं उच्च दाब दिला जातो आणि टर्बाईन कशा पद्धतीनं काम करत आहे की जेणेकरून विद्युत ऊर्जा निर्मिती होते हे आपण पाहिलेलं आहे. तर नैसर्गिक वायूमध्ये काय केले जाते तर उच्च दाबाने कॉम्प्रेसरच्या सहाय्याने काय केले जाते कप्प्यांमध्ये उच्च दाबाची हवा सोडली जाते. तर इथंपर्यंत आपण हा भाग पाहिला होता. त्याच्यानंतर आपण काय पाहणार आहे तर विद्युत निर्मिती प्रक्रिया व पर्यावरण. आता आपण नैसर्गिक वायू किंवा अणु ऊर्जा, औष्णिक ऊर्जा ह्या पाहिल्या, पण ह्या कशा आहेत तर पर्यावरणाला काय आहेत पूरक आहेत का घातक आहेत हे आपण पाहणार आहोत. तर कोळसा, नैसर्गिक वायू यांसारखी खनिज इंधने किंवा युरेनियम अथवा प्लुटोनियम यांसारखी आण्विक इंधने वापरून केलेली विद्युत निर्मिती ही काय आहे पर्यावरण स्नेही आहे का नाही. म्हणजेच या ऊर्जांचा वापर करून विद्युत निर्मिती केल्यास त्या वापरामुळे पर्यावरणावर दुष्परिणाम होऊ शकतो.
तर यासाठी काय केलं पाहिजे, कोळसा, नैसर्गिक वायू यांसारखी खनिज इंधनांच्या ज्वलनातून काही घटक वायूंच्या आणि कणांची काय होते, निर्मिती होऊन ते हवेत मिसळले जातात. यामुळे हवा प्रदूषित होते. आपण पाहिले आहे. इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून कार्बन मोनॉक्साईड तयार होतो. याचा आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो, हे तुम्ही पाहिलेलं आहे. पेट्रोल, डिझेल, कोळसा यांच्या ज्वलनातून निर्माण होणाऱ्या नायट्रोजन ऑक्साईडमुळे आम्लवर्षावसारखे परिणाम होतात. जीवाश्म इंधनांच्या अपूर्ण ज्वलनातून निर्माण होणारे धुरातील कण हवेचे प्रदूषण करतात. यामुळे दम्यासारखे काय होतात, तर श्वसनाचे आजार निर्माण होतात. तर अशा पद्धतीनं विद्युत निर्मिती प्रक्रिया व पर्यावरण ही विद्युत निर्मिती प्रक्रिया पर्यावरणाला कशा पद्धतीनं हानिकारक आहे त्याचा विचार करून आपण काय करायला पाहिजे, या सर्व बाबी लक्षात घेता खनिज इंधनापासून आणि अणुऊर्जेपासून मिळणारी विद्युत ऊर्जा काय आहे, तर पर्यावरणाला स्नेही म्हणजेच काय आहे, सुटेबल अशी नाही. त्यामुळं आपण काय करायला पाहिजे, जे पर्यावरणपूरक आहेत अशा ऊर्जा निर्मितीचा वापर करायला पाहिजे. तर अशा पर्यावरण स्नेही पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मिती स्रोत आहेत का, तर आहेत. तर त्याच्यामध्ये पहिली कुठली आहे, जलविद्युत ऊर्जा. वाहत्या पाण्यातील गतीज ऊर्जा अथवा साठवलेल्या पाण्यातील स्थितीज ऊर्जा हा ऊर्जेचा एक पारंपरिक काय आहे, स्रोत आहे. व जलविद्युत निर्मिती केंद्रात धरणात साठवलेल्या पाण्यातील स्थितीज ऊर्जेचे रूपांतर गतीज ऊर्जेत केले जाते व वाहते गतिमान पाणी पाईपद्वारे धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या टर्बाईनपर्यंत आणून त्यातील गतीज ऊर्जेच्या आधारे टर्बाईन फिरवले जाते व टर्बाईनला जोडलेले जनित्र फिरून काय होते, तर विद्युत निर्मिती होते. तर यामध्ये सुद्धा आपण काय करतोय, टर्बाईन आणि जनित्र या गोष्टींचा वापर करतो. पण यामध्ये आपण काय करतोय, नैसर्गिक स्थितीज ऊर्जेचे आपण काय करत आहे, तर गतीज ऊर्जेत रूपांतर करत आहोत. तर कशा पद्धतीनं करतो, तर पाण्यावर चालणारे टर्बाईन वापरून जनित्राला जोडले जातात आणि त्याच्यातून काय केलं जातंय, तर जलविद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते. तर आता याच्यामध्ये काय आहे, जलविद्युत निर्मितीचे काय पाहणार आहे आपण, काही फायदे आणि जलविद्युत निर्मिती समोरील काही प्रश्न. तर जलविद्युत निर्मिती आता जलविद्युत केंद्रामध्ये केली जाते. त्यामध्ये त्याचे फायदे काय आहेत, ज्वलन होत नसल्यामुळे काय कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही. धरणात पुरेसा पाणीसाठा असल्यास पाहिजे तेव्हा आपण काय करू शकतो, वीज निर्मिती करू शकतो. त्याच्यानंतर वीज निर्मिती करताना धरणातून पाणी जरी वापरले गेले तरी पावसामुळे धरण पुन्हा भरले जाऊ शकते. म्हणजे हे निसर्गचक्र चालू आहे, त्यामुळे ही सेवा अखंड चालू राहू शकते. त्याच्यानंतर काय आहे, तर जलविद्युत निर्मिती समोरील काही प्रश्न. तर प्रश्नसुद्धा असू शकतात. तर याच्यामध्ये धरणात साठलेल्या पाण्यामुळे पाठीमागची खूप मोठी जमीन पाण्याखाली येऊ शकते. गावच्या गावं काय होऊ शकतात, विस्थापित होऊ शकतात. विस्थापित लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होतो. मोठ्या प्रमाणात सुपीक जमीन काय जाते, पाण्याखाली. त्याचबरोबर जंगले तोडली जातात. नंतर वाहत्या पाण्याचा प्रवाह काय होत आहे, तर पाण्यातील सजीव सृष्टीवर दुष्परिणाम होऊ शकतो. हे काय आहे, तर त्यांचे काही प्रश्न. इथपर्यंत आज आपण पाहिलेलं आहे. पुढच्या तासाला आपण निसर्गाला पूरक असणाऱ्या ऊर्जामध्ये पवन ऊर्जा या घटकाचा अभ्यास करणार आहे.